अर्थशास्त्राचे महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे. अर्थशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते? ॲडम स्मिथ यांना. भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? विकसनशील आहे. तृतीय विश्व हा शब्द कोणासाठी वापरला जातो? विकसनशील देशाच्या संदर्भात. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणत्या देशाची आहे? अमेरिका या देशाची. जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोण्या देशाची आहे? चीन या देशाची. सकल देशांतर्गत उत्पादन GDPच्या बाबतीत भारतीय अर्थव्यवस्था कितवा क्रमांक लागतो? 5वा. खरेदी शक्ती समानतेच्या आधारावर भारतीय अर्थव्यवस्था जगात कितवा क्रमांक लागतो? 3रा. भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारणारे पहिले देश कोणते? अमेरिका भांडवलशाही, रशिया समाजवादी. भांडवलशाही अर्थव्यवस्था उगम कोणत्या पुस्तकातून झाला? ॲडम स्मिथ याचे पुस्तक वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकातून झाला. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत किंमत कशी ठरवली जाते? मागणी आणि पुरवठ्याद्वारे ठरवली जाते. राखा आणि निगा हे धोरण कोणत्या अर्थव्यवस्थेचे आहे? भांडवलशाही. समाजवादी अर्थव्यवस्थेची मांडणी कोणी केली? जर्मन विचारवंत कार्ल मार्क्स यांनी. मिश्र अर्थव्यवस्थेवर कोणाचे नियंत्रण असते? खाजगी व्यक्ती, सरकार या दोघांचेही. मिश्र अर्थव्यवस्था अर्थ काय? खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राचे सहअस्तित्व. मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना कोणी मांडली? अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनॉर्ड केन्स यांनी. मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारणारा जगातील पहिला देश कोणता? फ्रान्स. बंद अर्थव्यवस्था म्हणजे काय? जिथे आयात आणि निर्यात दोन्ही बंद असतात. मानव विकास निर्देशांक SDI कोणी आणि कधी मांडला? 1990 मध्ये अर्थशास्त्रज्ञ महबूब उल हक यांनी. मानव विकास निर्देशांकांच्या गणनेचे आधार काय आहेत? आयुर्मान, शिक्षणाचा स्तर आणि दरडोई उत्पन्न. मानव विकास अहवाल कोण जारी करते? संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP 1990 पासून. भारताचा पहिला मानव विकास अहवाल कधी प्रसिद्ध झाला? एप्रिल 2002 मध्ये. भारतात मानव विकास अहवाल कोण प्रकाशित करते? नीती आयोग. राज्यस्तरीय मानव विकास अहवाल जारी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? मध्य प्रदेश. सध्या भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची गणना कोण करते? राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय NSO, पूर्वीचे CSO. अर्थव्यवस्थेचे 3 क्षेत्र कोणते? प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक. प्राथमिक क्षेत्र कशाशी संबंधित आहे? कृषी, पशुपालन, खाणकाम, वनस्पती आणि मत्स्यपालन. सेवा क्षेत्र कोणत्या विभागात येते? तृतीय क्षेत्रात. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे पहिले अधिकृत अनुमान कधी देण्यात आले? 1948-49 मध्ये वाणिज्य मंत्रालयाद्वारे. भारतात सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्नाची गणना कोणी केली? 1867-68 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी. त्यावेळी दरडोई उत्पन्न 20 रुपये होते. दादाभाई नौरोजी यांच्या प्रसिद्ध पुस्तकाचे नाव काय आहे? पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. संपत्तीचे वहन हा सिद्धांत कोणी मांडला? दादाभाई नौरोजी यांनी. वैज्ञानिक आधारावर राष्ट्रीय उत्पन्नाची गणना कोणी केली? 1931-32 मध्ये डॉक्टर VKR V राव यांनी. स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधी झाली? 4 ऑगस्ट 1949 रोजी PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली. राष्ट्रीय उत्पन्न लेखांकनाचे नॅशनल इन्कम अकाउंटिंग जनक कोणाला मानले जाते? सायमन कुझनेट्स यांना. राष्ट्रीय उत्पन्नाचे सर्वोत्तम मोजमाप काय आहे? साधन किमतीला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन NNP ॲट फॅक्टर कॉस्ट. ग्रामीण आणि शहरी भागातील गरिबी रेषा निश्चित करण्यासाठी प्रति व्यक्ती किती कॅलरी निर्धारित केली आहे? ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरी. किंमत पातळीच्या आधारावर गरिबी रेषा निश्चित करण्याचा प्रस्ताव कोणी दिला? लकडवाला समितीने 1989 साली. सुरेश तेंडुलकर समिती 2004 आणि C रंगराजन समिती 2012 कशाशी संबंधित आहेत? गरिबीचे मोजमाप करणाऱ्याशी. सध्या भारतात निर्धनता रेषा किंवा गरिबी रेषेचे निर्धारण कोण करते? नीती आयोग.
व्यक्तीच्या उत्पन्न वितरणाचे चित्रमय प्रदर्शन कशाद्वारे केले जाते? लॉरन्स वक्राद्वारे केले जाते. उत्पन्नाच्या वितरणातील विषमतेच्या मोजमापाची सर्वात प्रचलित पद्धत कोणती? गिनी गुणांक. जागतिक बँकेनुसार गरिबी रेषा मोजण्याचे मानक काय आहे? $3 प्रतिदिन. भारतात गरिबी निवारणासाठी सर्वप्रथम कोणता कार्यक्रम स्वीकारण्यात आला? अंत्योदय कार्यक्रम 1978. अंत्योदय अन्न योजना कधी आणि कुठून सुरू झाली? 25 डिसेंबर 2000 राजस्थान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते. अन्नपूर्णा योजना कधी आणि कुठून सुरू झाली? 25 ऑक्टोबर 2000 साली सिकोडा गाव गाझियाबाद. भारतात बेरोजगारीची आकडेवारी कोण प्रसिद्ध करते? NSO राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय. अदृश्य आणि प्रच्छन्न बेरोजगारी प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात आढळते? कृषी क्षेत्रात. भारतातील बेरोजगारीचे स्वरूप प्रामुख्याने कसे आहे? संरचनात्मक. संरचनात्मक बेरोजगारी कोणत्या स्वरूपाची असते? दीर्घकालीन. व्यावसायिक क्रियाकलापामध्ये मंदीमुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारीला काय म्हणतात? चक्रीय बेरोजगारी. विकसित देशांमध्ये जास्त आढळते. ग्रामीण भागात कोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळते? हंगामी, अदृश्य, प्रच्छन्न बेरोजगारी. शहरी भागात आढळणारी बेरोजगारी कोणत्या प्रकारची आहे? खुली किंवा प्रत्यक्ष बेरोजगारी. भगवती समिती कशाशी संबंधित आहे? बेरोजगारी. रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. नरेगा योजनेची सुरुवात कधी आणि कुठून झाली? 2 फेब्रुवारी 2006 रोजी अनंतपूर जिल्हा आंध्र प्रदेश या ठिकाणी. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नरेगा संपूर्ण देशात कधी लागू झाली? 1 फेब्रुवारी 2008 पासून. नरेगाचे नाव बदलून मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कधी करण्यात आला? 2 ऑक्टोबर 2009 साली. मनरेगा योजनेचे उद्दिष्ट किती दिवसाचे रोजगाराचे आहे? 100 दिवस. सर्व जिल्ह्यामध्ये 100 दिवसाची रोजगार हमी योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते? बिहार. भारतात सामुदायिक विकास कार्यक्रम कधी सुरू झाला? 2 ऑक्टोबर 1952. आर्थिक वर्षाचा कालावधी काय असतो? 1 एप्रिल ते 31 मार्च. पहिल्या वित्त आयोगाची स्थापना कधी झाली? 1951 साली. वित्त आयोगाची स्थापना कोणाद्वारे केली जाते? राष्ट्रपती. कलम 280(1) अनुसार. राज्य वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते? कलम 243(I) नुसार. वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? KC नियोगी. वित्त आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती. वित्त आयोगाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्ष. वित्त आयोगामध्ये एकूण किती सदस्यांची संख्या किती असते? 5 सदस्य अध्यक्षासह. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? YV रेड्डी. 16व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता आहे? 2026 ते 2031. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अरविंद पनगडिया. वित्त आयोगाचे मुख्य कार्य काय आहे? केंद्र आणि राज्यामध्ये महसुलाचे वाटप करणे. 7व्या वेतन आयोगाची स्थापना कधी झाली? फेब्रुवारी 2014 साली. 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अशोक कुमार माथुर. इंडियन विजन 2020 हा दस्तऐवज कोणी सादर केला? नियोजन आयोगाने 23 जानेवारी 2003 साली श्यामाप्रसाद गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली. भारतात नियोजनाचे स्वरूप कसे आहे? मिश्र. भारतात सर्वप्रथम आर्थिक नियोजनाचा विचार कोणी मांडला? M. विश्वेश्वरय्या यांनी 1934 मध्ये. प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? M. विश्वेश्वरय्या यांनी 1934 साली. भारतातील आधुनिक नियोजनाचे प्रणेते कोणाला म्हटले जाते? M. विश्वेश्वरय्या यांना. गांधी योजना कोणी तयार केली? श्रीमन नारायण अग्रवाल यांनी. बॉम्बे प्लॅन कधी लागू झाला? 1944 मध्ये 8 उद्योगपतींद्वारे. जन योजना कोणी तयार केली? M. N. रॉय यांनी. सर्वोदय योजना कोणी मांडली होती? जयप्रकाश नारायण यांनी. राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना कधी झाली? 1938 मध्ये. राष्ट्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू.
राष्ट्रीय नियोजन समितीचा अहवाल कधी प्रसिद्ध झाला? 1949 मध्ये. नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? 15 मार्च 1950 रोजी. नियोजन आयोग ही कशी संस्था आहे? गैरसंवैधानिक, बिगर घटनात्मक. नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असायचे? पंतप्रधान. नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होते? अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू आणि उपाध्यक्ष गुलझारीलाल नंदा. नियोजन आयोगाचे अंतिम अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होते? अध्यक्ष नरेंद्र मोदी आणि उपाध्यक्ष मॉन्टेक्यू सिंह अहवालिया. नियोजन आयोगाच्या जागी कोणत्या नवीन संस्थेची स्थापना करण्यात आली? नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नीती आयोग केव्हा अस्तित्वात आला? 1 जानेवारी 2015 रोजी. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. पंचवार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी कोणाची आहे? नीती आयोगाची. नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण आहेत? अध्यक्ष नरेंद्र मोदी, उपाध्यक्ष अरविंद पनगडिया. नीती आयोग ही कशी संस्था आहे? गैरसंवैधानिक आणि सल्लागार संस्था आहे. पंचवार्षिक योजनेच्या आराखड्याला अंतिम मंजुरी कोण देते? राष्ट्रीय विकास परिषद. राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी झाली? 6 ऑगस्ट 1952 रोजी. NDCचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. सुपर कॅबिनेट म्हणून कोणाला ओळखले जाते? राष्ट्रीय विकास परिषदेला. आर्थिक नियोजनाविषयी कोणत्या सूचीत येतो? समवर्ती सूचीत. नियोजित आर्थिक विकासाची सुरुवात कधी झाली? 1951 मध्ये. भारतात पंचवार्षिक योजना कोणत्या देशाकडून प्रेरित आहेत? रशिया, तत्कालीन USSR. पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 56 कोणत्या मॉडेलवर आधारित होती? हेरॉल्ड डोमर मॉडेलवर. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? कृषी विकास. दुसऱ्या पंचवार्षिक योजना 1956 ते 61 कोणत्या मॉडेलवर आधारित होती? PC महालनोबिस मॉडेलवर. दुसऱ्या योजनेत कशाला प्राधान्य देण्यात आले? जड आणि मूलभूत उद्योगाला. राऊरकेला, भिलाई, दुर्गापूर पोलाद प्रकल्पाची स्थापना कोणत्या काळात झाली? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत. तिसऱ्या पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती? चक्रवर्ती आणि महालनोबिस मॉडेलवर. आतापर्यंतची सर्वात यशस्वी योजना कोणती ठरली? तिसरी योजना. योजना सुट्टीचा काळ कोणता होता? 1966 ते 1969. 14 बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या योजनेच्या काळात झाले? चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात. 5व्या पंचवार्षिक योजनेचा काळ काय होता? 1974 ते 78. गरिबी हटावची घोषणा कोणत्या योजनेत देण्यात आली? 5व्या पंचवार्षिक योजनेत. कामाच्या बदल्यात अन्न कार्यक्रम कधी सुरू झाला? 5व्या योजनेच्या काळात. अनवरत योजना किंवा रोलिंग प्लॅनचा काळ कोणता होता? 1978 ते 1980. ग्रुनाल मिडल यांच्या संकल्पनेवर आधारित होता. अनवरत योजना रोलिंग प्लॅन प्रतिपादक कोण होते? रेग्नर फ्रिश. भारतात त्यांची अंमलबजावणी ग्रुनाल मिडल यांच्या सिद्धांतानुसार आधारित होती. अनवरत योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती? गांधीवादी मॉडेलवर. नाबार्डची स्थापना कधी आणि कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली? 12 जुलै 1982 रोजी शिवरामन समितीच्या शिफारशीवरून. 6वी पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती? अगत निर्गत इनपुट आउटपुट मॉडेलवर. 6व्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? रोजगार निर्मिती आणि गरिबी निर्मूलन. IRDB, NREP, ट्रायसेम, DWCRA, ILGP हे कार्यक्रम कोणत्या योजनेत लागू करण्यात आले? 6व्या पंचवार्षिक योजनेत. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना कधी सुरू झाली? 6व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात. 7व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता? 1985 ते 90. इंदिरा आवास योजना आणि जवाहर रोजगार योजना कधी सुरू झाली? 7व्या योजनेच्या काळात. इंदिरा आवास 1985-86, जवाहर रोजगार 28 एप्रिल 1989 रोजी. नेहरू रोजगार योजना कोणत्या काळात सुरू झाली? 7व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात. 8व्या पंचवार्षिक योजनेचे मॉडेल कोणी तयार केले? जॉन W. मिल्लर यांनी. 8व्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? मानवी संसाधनांचा विकास, ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट. 8व्या योजनेचे विकास दर लक्ष्य आणि प्राप्ती किती होती? लक्ष्य 5.6%, प्राप्ती 6.8%.
महिला समृद्धी योजना 2 ऑक्टोबर 1993 कधी सुरू झाली? 8व्या योजनेच्या काळात. प्रधानमंत्री रोजगार योजना कधी सुरू झाली? 15 ऑगस्ट 1993 रोजी 8व्या योजनेच्या काळात. 9व्या योजनेचे 1997-2002 उद्दिष्ट काय होते? सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक विकास. 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता? 2002 ते 2007. 10व्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? देशातील गरिबी आणि बेरोजगारी समाप्त करणे. आतापर्यंतची सर्वात यशस्वी आणि सर्वाधिक विकास दर असलेली योजना कोणती? 10वी योजना. 11वी पंचवार्षिक योजनाचे मुख्य लक्ष्य काय होते? वेगवान आणि सर्वसमावेशक विकास. 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आणि उद्दिष्ट काय होते? कालावधी 2012 ते 2017. उद्दिष्ट वेगवान, शाश्वत, अधिक समावेशक विकास. योजना मासिकाचे प्रकाशन कोणाद्वारे केले जाते? माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे. भारतात आर्थिक सुधारणा धोरणाची सुरुवात कधी झाली? 1991 मध्ये. 1991च्या नवीन आर्थिक धोरणावेळी भारताचे अर्थमंत्री कोण होते? डॉक्टर मनमोहन सिंग. भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचे अग्रदूत कोणाला मानले जाते? डॉक्टर मनमोहन सिंग यांना. ग्रामीण भागातील महिला व बालविकास कार्यक्रम कधी सुरू झाला? 1982 साली. सर्व शिक्षा अभियान आणि प्रधानमंत्री ग्रामोदय योजना कधी सुरू झाली? 2001 साली. जल व्यवस्थापनाशी संबंधित हरियाली योजना कधी सुरू झाली? 27 जानेवारी 2003 रोजी. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कधी सुरू झाली? 25 डिसेंबर 2000 साली. कपाडचे मुख्यालय कोठे आहे? नवी दिल्ली. स्थापना 1 सप्टेंबर 1986. ग्राहक बचतीचा सिद्धांत कोणी दिला? अल्फ्रेड मार्शल यांनी. किमान आधारभूत किंमत MSP कोण ठरवते? कृषी खर्च आणि किंमत आयोग. भारतात पहिली कृषी जनगणना कधी झाली? 1970-71 मध्ये. कृषी क्षेत्राला वित्तपुरवठा करणारी सर्वोच्च संस्था कोणती? नाबार्ड. हरित क्रांती या शब्दाचा सर्वप्रथम वापर कोणी केला? विल्यम गॉड यांनी. भारतातील हरित क्रांतीचे जनक कोणाला मानले जाते? डॉक्टर MS स्वामीनाथन यांना. हरित क्रांतीचे जागतिक स्तरावरील जनक कोण आहेत? डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. विविध कृषी क्रांती आणि संबंधित क्षेत्र. पिवळी क्रांती तेलबिया उत्पादन, भुरी क्रांती खत उत्पादन, लाल क्रांती मांस आणि टोमॅटो उत्पादन, गुलाबी क्रांती कोळंबी झिंगा उत्पादन, श्वेत क्रांती दूध उत्पादन, रजत सिल्वर क्रांती अंडी उत्पादन, बदामी क्रांती मसाला उत्पादन, गोल क्रांती बटाटा उत्पादन, निळी क्रांती मत्स्य उत्पादन, ब्लॅक क्रांती पेट्रोलियम उत्पादन, सुनहरी गोल्डन क्रांती फळ उत्पादन, इंद्रधनुष्य क्रांती सर्व क्रांतीचे एकत्रित मिश्रण. प्रत्यक्ष कर कोणते आहेत? आयकर, संपत्ती कर, महामंडळ कर, निगम कर, मृत्यू कर, भूमहसूल कर आणि भेटवस्तू कर. अप्रत्यक्ष कर कोणते आहेत? विक्री कर, तटकर, उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्क. केंद्र सरकारद्वारे लावले जाणारे कर कोणते? आयकर, महामंडळ कर, संपत्ती शुल्क, भेटवस्तू कर, सीमा शुल्क आणि कृषी संपत्तीवरील कर. राज्य सरकारद्वारे लावले जाणारे कर कोणते? भूमहसूल कर, कृषी आयकर, विक्री कर, मनोरंजन कर, पथकर आणि वाहन कर. कर संरचनेत सुधारणा करण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली? चलया समिती. ऑगस्ट 1991 रोजी. भारतात कराच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? महामंडळ कर, कॉर्पोरेट टॅक्स. महामंडळ कर कशावर आकारला जातो? कंपन्यांच्या उत्पादनावर. भारतात पहिल्यांदा व्हॅट मूल्यवर्धित कर कधी आणि कुठे लागू झाला? 2005 मध्ये हरियाणा या राज्यात. सुधारित मूल्यवर्धित कर कशाशी संबंधित आहे? उत्पादन शुल्काशी, एक्साइज ड्युटी. सेनव्हॅट कशाशी संबंधित आहे? केंद्रीय उत्पादन शुल्काशी. सेवा कर कोण वसूल करते? आयकर विभाग. भारतात GST कधी लागू करण्यात आला? 1 जुलै 2017 रोजी. GST कोणत्या प्रकारचा कर आहे? अप्रत्यक्ष आणि गंतव्य आधारित. GST सर्वप्रथम कोणत्या देशात लागू झाला? फ्रान्स या देशात. GSTचे 4 दर कोणते आहेत?
5, 12, 18 आणि 28. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे भारतात GST लागू करण्यात आला? 101वी घटनादुरुस्ती. GST परिषदेची स्थापना कधी झाली? 12 सप्टेंबर 2016 रोजी. सेवा कर कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? 1994-95 या वर्षी. रेखा समिती कशासाठी स्थापन करण्यात आली होती? अप्रत्यक्ष कर सुधारणासाठी. वांचू समिती कशाशी संबंधित आहे? प्रत्यक्ष कर चौकशीसाठी. वस्तूच्या किमती वाढणे आणि चलनाचे मूल्य कमी होणे या स्थितीला काय म्हणतात? चलनवाढ, महागाई, इन्फ्लेशन. भारतात चलनवाढीचे मोजमाप कशाद्वारे केले जाते? घाऊक किंमत निर्देशांक, WPI होलसेल प्राइस इंडेक्स. सध्या घाऊक किंमत निर्देशकांचे आधारभूत वर्ष कोणते आहे? 2011-12. चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी RBI कोणते शक्तिशाली साधन वापरते? व्याजदर वाढवणे. चलनवाढीमुळे कोणाचे नुकसान होते? सावकार आणि धनको. चलनवाढीमुळे कोणाला फायदा होतो? कर्जदार आणि ऋणी. सर्वप्रथम चलनाचे प्रचलन कधी झाले? 1542 मध्ये. भारतात कागदी चलनाची सुरुवात कधी झाली? 1862 साली. भारताने दशमान मुद्रा प्रणाली कधी स्वीकारली? 1 एप्रिल 1957 पासून. भारतात चलनाच्या मॅट्रिक प्रणालीचा स्वीकार कधी झाला? 1 एप्रिल 1957 रोजी. जगात सर्वप्रथम मॅट्रिक प्रणाली कोणत्या देशाने स्वीकारली? 1790 मध्ये फ्रान्स या देशाने. भारतीय रुपयाचे आतापर्यंत किती वेळा अवमूल्यन झाले आहे? 3 वेळा, 1949, 1966 आणि 1991 रोजी. ज्या स्थितीत वस्तू आणि सेवाच्या किमती कमी होतात आणि चलनाचे मूल्य वाढते त्याला काय म्हणतात? चलनघट. स्टॅगफ्लेशन म्हणजे काय? आर्थिक मंदीसोबत असलेली चलनवाढ. भारतातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कशाच्या आधारावर ठरवला जातो? ग्राहक किंमत निर्देशांक, CPI. इतर चलनाच्या तुलनेत स्वदेशी चलनाचे मूल्य कमी होणे याला काय म्हणतात? अवमूल्यन. चलन अवमूल्यनाचा मुख्य उद्देश काय असतो? निर्यातीला चालना देणे आणि आयात कमी करणे. ज्या चलनात लवकर स्थलांतर करण्याची प्रवृत्ती असते त्याला काय म्हणतात? हॉट मनी. रुपया चालू खात्यावर पूर्णपणे परिवर्तनीय कधी घोषित करण्यात आला? 19 ऑगस्ट 1994 रोजी. युरो चलनाचा प्रारंभ कधी झाला? जानेवारी 1999 मध्ये. सध्या युरो चलन स्वीकारणाऱ्या देशाची संख्या किती आहे? 20. 20वा देश क्रोएशिया. लिथुनिया 19वा. जगातील सर्वात महागडे चलन कोणते आहे? इंग्लंडचे पाऊंड स्टर्लिंग. ज्या चलनाची पुरवठा मागणीपेक्षा कमी असतो त्याला काय म्हणतात? हॉट करन्सी. ज्या चलनाची पुरवठा मागणीपेक्षा जास्त असते त्याला काय म्हणतात? सॉफ्ट करन्सी. ग्रेशमचा नियम कशाशी संबंधित आहे? चलनाच्या प्रचलनाशी. सरकारने जुने चलन बंद करून नवीन चलन सुरू करणे याला काय म्हणतात? विमुद्रीकरण, डिमॉनिटायझेशन. भारतात आतापर्यंत किती वेळा विमुद्रीकरण झाले आहे? 3 वेळा, 1946, 1978 आणि 8 नोव्हेंबर 2016. भारतीय रुपया पूर्णपणे परिवर्तनीय कधी करण्यात आला? 1993-94 च्या अर्थसंकल्पात. बाजाराचे नियमाचे प्रवर्तक कोण आहेत? JB से. हवाला म्हणजे काय? परकीय चलन विनिमयाचे अवैध व्यापार. चलन स्वतः चलनाची निर्मिती करते ही व्याख्या कोणी दिली? क्रॉमर यांनी. ऐच्छिक चलन कशाला म्हणतात? पतचलन, क्रेडिट मनी. कायदेशीर चलन कशाला म्हटले जाते? फियाट मनी. प्लास्टिक मनी कशाला म्हणले जाते? क्रेडिट कार्ड. ब्लॅक मनी, काळा पैसा म्हणजे घोषित न केलेली संपत्ती, अघोषित धन. स्मार्ट मनीचा अर्थ काय आहे? क्रेडिट कार्डचा वापर. चलन पुरवठ्याचे सर्वात तरल मोजमाप कोणते? M1. चलन पुरवठ्यात विस्तृत मुद्रा कोणाला म्हणतात? M3 ला. भारतात सर्वाधिक परकीय चलन खर्च कशावर होतो? कच्च्या तेलाच्या आयातीवर. भारतात सर्वाधिक आयात कोणत्या देशाकडून करतो? चीन या देशाकडून. भारत सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाला करतो? अमेरिका या देशाला. भारतीय निर्यातीत सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? पेट्रोलियम उत्पादने. भारत सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश कोणता? अमेरिका. मौद्रिक व्यवस्थेचे एकक काय आहे? रुपया. एका रुपयाच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते? वित्त सचिवांची.
1 रुपयापेक्षा जास्त मूल्याच्या सर्व नोटावर कोणाची स्वाक्षरी असते? RBIच्या गव्हर्नरची. RBIद्वारे जारी केलेल्या नोटावर त्यांचे मूल्य किती भाषांमध्ये लिहिलेले असते? 17 भाषांमध्ये. 1 रुपयाची नोट आणि नाणी कोणाद्वारे जारी केली जातात? भारत सरकार वित्त मंत्रालयाद्वारे. भारतातील वित्तीय तुटीचे विमुद्रीकरण कसे केले जाते? सरकारद्वारे कर्ज घेऊन. ज्या बाजारातून कर्जाच्या स्वरूपात पैसे मिळवता येतात त्याला काय म्हणतात? मुद्रा बाजार, मनी मार्केट. गिल्ट एज मार्केट कशाशी संबंधित आहे? सरकारी रोख्याच्या व्यापाराशी. निर्यातदार आणि आयातदारांना आर्थिक मदत कोणती बँक करते? एक्झिम बँक, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. एक्झिम बँकेची स्थापना कधी झाली? जानेवारी 1982 मध्ये. भारतातील जीवन विमा ही कोणत्या देशाची देणगी आहे? ब्रिटन. मल्होत्रा समितीची स्थापना कोणत्या उद्देशाने करण्यात आली होती? विमा क्षेत्रात सुधारणा सुचवण्यासाठी. दीर्घकालीन वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था कोणत्या आहेत? UTI, LIC, GIC. भारतीय जीवन विमा निगम LICची स्थापना कधी झाली? 1 सप्टेंबर 1956 रोजी. भारतातील सामान्य विमा व्यवसायाचे राष्ट्रीयकरण कधी झाले? 1971 मध्ये. सामान्य विमा निगम GIची स्थापना कधी झाली? 1972 मध्ये. विमा क्षेत्राचे नियमन कोणती संस्था करते? IRDA. IRDAची स्थापना कधी झाली? 19 एप्रिल 2000 मध्ये मल्होत्रा समितीच्या शिफारशीनुसार. भारतातील सर्वात मोठी म्युच्युअल फंड संस्था कोणती? UTI. भारतातील युनिट ट्रस्ट UTIची स्थापना कधी झाली? 1 फेब्रुवारी 1964. मुख्यालय मुंबई. भारतातील पहिला म्युच्युअल फंड कोणता होता? US 64. भारत प्रतिभूती मुद्रालय ISP, सुरक्षा मुद्रालय SSP आणि बँक ऑफ नोट प्रेस अनुक्रमे कोठे आहेत? भारत प्रतिभूती मुद्रालय नाशिक या ठिकाणी, सुरक्षा मुद्रालय हैदराबाद या ठिकाणी आणि बँक नोट प्रेस देवास मध्य प्रदेश या ठिकाणी. भारतात चलन नोटा छपाई आणि पुरवठा कोणामार्फत केला जातो? करन्सी नोट प्रेस नाशिकद्वारे. भारतात नाणी कुठे तयार केली जातात? मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि नोएडा या ठिकाणी. भारतातील सहकारी संस्थांची रचना कशी आहे? त्रिस्तरीय. रोख स्वरूपात मिळणाऱ्या मजुरीला काय म्हणतात? मौद्रिक मजदुरी. भारतात किमान वेतन कायदा पहिल्यांदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? वर्ष 1948. भांडवल या साधनाचा मोबदला काय असतो? व्याज. आर्थिक वृद्धी म्हणजे काय? उत्पादनामध्ये होणारी वाढ. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935 हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार. रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? 1 जानेवारी 1949 रोजी. रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण होते? सर ऑस्बॉर्न स्मिथ. रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? CD देशमुख. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पहिल्या महिला डिप्टी गव्हर्नर कोण होत्या? KJ उदेशी. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रचनेत कोणाचा समावेश होतो? 1 गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर. रिझर्व्ह बँकेचे लेखावर्ष काय आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च. RBIने त्याचे लेखावर्ष आता सरकारच्या वर्षाशी सुसंगत केले आहे. इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून 1 जुलै 1955 रोजी काय करण्यात आले? भारतीय स्टेट बँक SBI. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील व्यावसायिक बँक कोणती? भारतीय स्टेट बँक. SBI बँकेची स्थापना कोणाच्या शिफारशीवरून झाली? 1 जुलै 1955 रोजी AD गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार. प्रथमच 14 बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? 19 जुलै 1969 रोजी. दुसऱ्यांदा 6 इतर व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झाले? 15 एप्रिल 1980 रोजी. भारतात बँकाच्या राष्ट्रीयकरणाची शिफारस कोणत्या समितीने केली? हजारी समितीने. नोटाचे निर्गमन कोण करते? RBI. 1 रुपयाची नोट आणि सर्व नाणी सोडून. सध्या नोटा छापण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? किमान राखीव प्रणाली, मिनिमम रिझर्व्ह सिस्टम. नोटा निर्गमनाची किमान राखीव प्रणाली कधी स्वीकारण्यात आली? ऑक्टोबर 1956 मध्ये. RBIकडे किमान किती मूल्याचा सुवर्णसाठा असणे आवश्यक आहे? 115 कोटी रुपये, एकूण 200 कोटीपैकी. फेडरल रिझर्व्ह ही कोणत्या देशाची मध्यवर्ती बँक आहे?
फेडरल रिझर्व्ह ही अमेरिका या देशाची मध्यवर्ती बँक आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकांना कोण पुरस्कृत करते? राष्ट्रीय विकास बँक. प्रादेशिक ग्रामीण बँकाची स्थापना कधी झाली? 2 ऑक्टोबर 1975 रोजी. रिझर्व्ह बँकांना सामान्यतः किती दिवसाचे कर्ज प्रदान करते? अल्पमुदतीसाठी 90 दिवस. भारतातील पहिली बँक कोणती? बँक ऑफ हिंदुस्तान. सध्या भारतात राष्ट्रीयकृत बँकांची संख्या किती आहे? 12. बँकिंग लोकपाल योजना भारतात पहिल्यांदा कधी सुरू झाली? 1955 मध्ये. 2002 मध्ये सुधारित. सध्याची प्रभावी बँकिंग लोकपाल योजना कोणत्या वर्षापासून लागू आहे? 2006 पासून. बँकिंग लोकपालाचे मुख्य कार्य काय आहे? बँकांनी दिलेल्या सेवाविषयी ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करणे. क्रेडिट कार्ड जारी करणारी पहिली भारतीय बँक कोणती? सेंट्रल बँक ऑफ इंडिया. प्रीपेड कार्ड जारी करणारी पहिली बँक कोणती? ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. इंटरनेट बँकिंग सुरू करणारी पहिली भारतीय बँक कोणती? ICICI बँक. किसान क्रेडिट कार्ड योजना कधी सुरू झाली? 1998 मध्ये. भारतात ATM सेवा सुरू करणारी पहिली बँक कोणती? HSBC बँक. देशातील पहिले तरंगते ATM कोठे स्थापन करण्यात आले? कोची. SBI द्वारे. केंद्रीय बँकिंग तपासणी समिती स्थापना कधी झाली? 1931 मध्ये. नरसिंह समिती कशाशी संबंधित आहे? बँकिंग संरचना सुधारणाशी. गोईपोरिया समिती कशाशी संबंधित आहे? बँकांमधील ग्राहक सेवा सुधारण्याशी. देशातील पहिली मोबाईल बँक कोणती आहे? लक्ष्मी वाहिनी बँक. UTI बँकेचे सध्याचे नाव काय आहे? ॲक्सिस बँक. भारतीय औद्योगिक विकास बँकची स्थापना कधी झाली? फेब्रुवारी 1964 मध्ये. अल्पकालीन सरकारी सिक्युरिटीजला काय म्हणतात? ट्रेझरी बिल्स. भारतात ट्रेझरी बिलची विक्री कोणाद्वारे केली जाते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI. सध्या RBI किती दिवसाचे ट्रेझरी बिल जारी करते? 91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवस. ट्रेझरी बिलाची किमान रक्कम किती असते? 25,000 रुपये किंवा त्यांच्या पटीत. ॲडहॉक ट्रेझरी बिल प्रणाली कधी बंद करण्यात आली? 31 मार्च 1997 रोजी. सुरुवात 1955 मध्ये झाली होती. भारतात चलनविषयक धोरण मॉनिटरी पॉलिसी कोण जाहीर करते? चलनविषयक धोरण समिती. अध्यक्ष RBI गव्हर्नर असतात. RBI चलनविषयक धोरणाचा आढावा किती काळाने घेते? दर 2 महिन्यांनी. चलनविषयक धोरणाची प्रमुख साधने कोणती आहेत? रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, CRR, SLR. ज्या दराने बँक रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात त्या बँकांना काय म्हणतात? रेपो रेट. ज्या दराने RBI इतर बँकांकडून कर्ज घेते त्या दराला काय म्हणतात? रिव्हर्स रेपो रेट. नगद आरक्षित प्रमाण CRR म्हणजे काय? बँकांनी त्याच्या एकूण ठेवीपैकी ठराविक रक्कम जेव्हा रोख स्वरूपात RBI कडे ठेवणे बंधनकारक असते त्याला CRR म्हणतात. तर वैधानिक तरलता प्रमाण SLR म्हणजे काय? बँकांच्या एकूण ठेवीपैकी ठराविक हिस्सा स्वतःकडे सरकारी रोखे किंवा सोन्याच्या स्वरूपात ठेवणे याला SLR म्हणतात. बँक दर म्हणजे काय? ज्या दराने RBI व्यावसायिक बँकांना दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून देते. NEFT आणि RTGS कशाची साधने आहेत? निधी हस्तांतरणाची. निफ्टीचे पूर्ण विस्तार काय आहे? नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. RTGSचा पूर्ण विस्तार काय आहे? रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. IFSC चा पूर्ण विस्तार काय आहे? इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड. भारतीय बँकेच्या सर्वाधिक शाखा कोणत्या देशात आहे? युनायटेड किंगडममध्ये. सहकारी बँकांची रचना किती स्तराची असते? 3 स्तराची. राज्य, जिल्हा आणि प्राथमिक. भारतात सहकारी बँकांची सुरुवात कधी झाली? 1904 मध्ये. कशाला मान्सूनचा जुगार असे म्हटले जाते? भारतीय बजेटला. तुटीचे बजेट म्हणजे काय? जेव्हा सरकारी उत्पन्न हे खर्चापेक्षा कमी असते. आर्थिक पाहणी अहवाल कोण प्रकाशित करते? वित्त मंत्रालय. लोकसभेत सादर केला जातो. शून्य आधारित बजेट म्हणजे काय? प्रत्येक वेळी अगदी नवीन पद्धतीने शून्यापासून बजेट तयार केले जाते. शून्य आधारित बजेट ही संकल्पना कोणत्या देशाची आहे? अमेरिका या देशाची.
भारतात शून्य आधारित बजेट कोणत्या वर्षी स्वीकारले गेले? 1987-88च्या वार्षिक बजेटमध्ये. शून्य आधारित बजेट संकल्पनेचे जनक कोण आहेत? पीटर ए पायर. एकूण खर्च आणि एकूण प्राप्ती यांच्यातील फरकाला काय म्हणतात? अर्थसंकल्पीय तूट. अर्थशास्त्रात गुंतवणूक म्हणजे काय? शेअर्स आणि मालमत्तेची खरेदी करणे. जगातील पहिली कॅशलेस नगदीरहित अर्थव्यवस्था असलेला देश कोणता? स्वीडन. बिग पुश सिद्धांत कोणी मांडला? पॉल रॉझेनस्टाईन रॉडन यांनी. ग्राहक संरक्षण कायदा कधी मंजूर झाला? 1986 मध्ये. ग्राहकाच्या बचतीचा सिद्धांत कोणी दिला? आल्फ्रेड मार्शल यांनी. भांडवली बाजार म्हणजे काय? शेअर बाजार. भारतातील सर्वात जुना बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE ची स्थापना कधी झाली? 1875 मध्ये. BSE चे पब्लिक लिमिटेड कंपनीत उत्पादन कधी झाले? 19 ऑगस्ट 2005 रोजी. दलाल स्ट्रीट कुठे आहे? मुंबई येथे. BSE निर्देशांक कोणता आहे? सेन्सेक्स. राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज NSE ची स्थापना कधी व कोणाच्या शिफारशीनुसार झाली? 1992 मध्ये फिरवानी समितीच्या शिफारशीनुसार झाली. NSE मुख्य प्रवर्तक कोण आहेत? IDBI. NSE चे मुख्यालय कोठे आहे? वरळी, मुंबई. NSE चा निर्देशांक कोणता आहे? निफ्टी. तेजड्या, बुल आणि मंदीवाला बियर ह्या संज्ञा कशाशी संबंधित आहे? शेअर मार्केटशी. भारतात एकूण स्टॉक एक्सचेंजची संख्या किती आहे? 23. BSE च्या 30 शेअरवर आधारित संवेदी निर्देशांकाचे सेन्सेक्स आधारभूत वर्ष कोणते आहे? 1978-79. BSE च्या 100 शेअर्सवर आधारित राष्ट्रीय निर्देशांकाचे आधारभूत वर्ष कोणते आहे? 1983-84. NSE च्या 50 प्रमुख शेअरचा निर्देशांक कोणता आहे? निफ्टी. नॉस्डॅक हा शेअर निर्देशांक कोणत्या देशाचा आहे? अमेरिका या देशाचा. डो जोन्स हा शेअर निर्देशांक कुठला आहे? न्यूयॉर्क, अमेरिका या ठिकाणी. फ्रँकफर्ट शेअर्स निर्देशांक कोणत्या देशाचा आहे? जर्मनी या देशाचा. निक्की हा शेअर निर्देशांक कोणत्या देशाचा आहे? जपान या देशाचा. भारतात शेअर बाजाराचे नियमन करणारी संस्था कोणती? सेबी. मुख्यालय मुंबई. भारतात प्रतिभूती आणि विनिमय मंडळ सेबीची स्थापना कधी झाली? 12 एप्रिल 1988 SA दवे समितीच्या शिफारशीनुसार. सेबीला वैधानिक दर्जा कधी प्राप्त झाला? 30 जानेवारी 1992 रोजी. जगातील पहिला संघटित शेअर बाजार कोठे व कधी सुरू झाला? 1602 मध्ये आम्स्टरडॅम, नेदरलँड येथे. भारतीय अन्न महामंडळाची स्थापना कधी झाली? 1965 रोजी. भारतात पहिल्या भूविकास बँकेची स्थापना कोठे झाली? 1920 मध्ये झांग, पंजाब या ठिकाणी. भूमी विकास बँकेचे मुख्य कार्य काय आहे? शेतकऱ्यांना दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून देणे. जागतिक महामंदी कधी आली होती? 1929 मध्ये. अन्न आणि कृषी संघटना FAO ची स्थापना कोठे आणि कधी झाली? 16 ऑक्टोबर 1945 रोम, इटली. विशेष आर्थिक क्षेत्र धोरण कधी जाहीर झाले? एप्रिल 2000 मध्ये. सेज कायदा कधी मंजूर झाला? 2005 मध्ये. भारतातील पहिले सेज कोठे विकसित केले गेले? कांडला, गुजरात या ठिकाणी. माल्थसचा सिद्धांत कशाशी संबंधित आहे? लोकसंख्या. मिरासेट समिती कशाशी संबंधित आहे? हातमाग क्षेत्राशी. सत्यम समिती कशाशी संबंधित आहे? वस्त्र उद्योगाशी. महाजन समितीचा संबंध कशाशी आहे? साखर उद्योगाशी. ज्ञानप्रकाश समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? साखर घोटाळा. सुंदर राजन समिती कशाशी संबंधित आहे? पेट्रोलियम क्षेत्र. हजारी समितीचा संबंध कशाशी आहे? औद्योगिक धोरण. दत्त समिती कशाशी संबंधित आहे? औद्योगिक परवाना. मिर्धा समिती कशाशी संबंधित आहे? सहकार चळवळ. भारतात लघु उद्योग विकास बँकची स्थापना कधी झाली? 2 एप्रिल 1990 या वर्षी. सिडबीचे मुख्यालय कुठे आहे? लखनौ या ठिकाणी. आबिद हुसेन समितीचा संबंध कशाशी आहे? लघु उद्योग क्षेत्राशी. मालेगाम समिती कोणत्या क्षेत्रासाठी स्थापन झाली? प्राथमिक भांडवल बाजारासाठी. पहिले राज्य वित्त महामंडळ कधी स्थापन झाले? 1953 मध्ये, पंजाब.
इलेक्ट्रॉनिक वस्तूची गुणवत्ता कोणता मार्क दर्शवतो? ISI मार्क 1955 पासून प्रभावी. भारत मानक ब्युरो BIS ची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1987. मुख्यालय दिल्ली. हॉलमार्क कशाशी संबंधित आहे? सोन्याच्या दागिन्याशी. हॉलमार्क व्यवस्था कधीपासून लागू आहे? 2002 पासून सोन्यासाठी, 2005 पासून चांदीसाठी. भारतात पेटंट कायदा सर्वप्रथम कधी मंजूर झाला? 1970 मध्ये. ट्रेडमार्क कायदा कधीपासून प्रभावी आहे? 15 सप्टेंबर 2003 पासून. इकोमार्क कशाशी संबंधित आहे? पर्यावरणपूरक वस्तूसाठी. कृषी वस्तूची गुणवत्ता कोणता मार्क दर्शवतो? अर्गमार्क 1986 पासून प्रभावी. केंद्रीय ॲग्मार्क प्रयोगशाळा कोठे आहे? नागपूर या ठिकाणी. शीतल पेय, सॉस इत्यादी प्रमाणीकरणासाठी कोणते चिन्ह वापरतात? FPO. व्हाईट गुडमध्ये कोणत्या वस्तूचा समावेश होतो? फ्रीज, जनरेटर, वॉशिंग मशीन इत्यादी घरगुती उपकरणे. क्रिसिल काय आहे? एक क्रेडिट रेटिंग एजन्सी. क्रिसिलचे पूर्ण रूप काय आहे? क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड. भारतात कर्मचारी राज्य विमा योजना कधी सुरू झाली? 1952 मध्ये. राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था कोठे आहे? हैदराबाद याच ठिकाणी. भारतात ऊर्जा संकट सर्वात आधी कधी जाणवले? 1973 मध्ये. भारतीय पोलाद प्राधिकरणची स्थापना कधी झाली? 1974 मध्ये. पांढरे सोने कोणाला म्हटले जाते? कापूस. हिरवे सोने कोणाला म्हटले जाते? चहा. द्रवरूप सोने कोणाला म्हटले जाते? पेट्रोलियम. स्पेशल 301 आणि सुपर 301 काय आहेत? अमेरिकेची व्यापार संरक्षण धोरणे. भारतात थेट परकीय गुंतवणुकीचा सर्वात मोठा स्रोत कोणता? सिंगापूर. एका देशातील कंपनीने दुसऱ्या देशात केलेल्या गुंतवणुकीला काय म्हणतात? थेट परकीय गुंतवणूक FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. भारतात सर्वात जास्त परकीय व्यापार कोणत्या देशाशी होतो? संयुक्त संस्थाने अमेरिकाशी. गॅटची स्थापना कधी झाली होती? 1948 मध्ये. जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड. WTO आणि गॅटची जागा कधी घेतली? 1 जानेवारी 1995 पासून. WTOचे पहिले अध्यक्ष कोण होते? पीटर सॅदरलँड. जागतिक व्यापार संघटनेची सदस्य संख्या किती आहे? 164. 164 वा देश अफगाणिस्तान. जागतिक बँकेची स्थापना कधी झाली? 1945 मध्ये. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? वॉशिंग्टन DC. जागतिक बँकेचे दुसरे नाव काय आहे? आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक IBRD. जागतिक बँक कोणत्या प्रकारचे कर्ज देते? दीर्घकालीन आणि अल्पकालीन दोन्ही. जागतिक बँकेचे सवलतीचे कर्ज देणारी खिडकी कोणाला म्हणतात? आंतरराष्ट्रीय विकास बँक संस्थेला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFची स्थापना कधी झाली? डिसेंबर 1945. मुख्यालय वॉशिंग्टन DC येथे. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा रक्षक कोणाला म्हटले जाते? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF कोणत्या परिषदेची निष्पत्ती आहे? ब्रेटन वूड परिषद. IMF कोणत्या देशांना कर्ज देते? केवळ सदस्य देशांना. कोणत्या दशकात लोकसंख्येचा वाढीचा दर ऋण होता? 1911 ते 1921. जन्मदर कशावर व्यक्त केला जातो? दर हजारी लोकसंख्येमागे. राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे गठन कधी झाले? 2004 मध्ये. व्यवहार तोलामध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट कशाचा समावेश होतो? दृश्य, अदृश्य व्यापार आणि कर्ज. फेरा कधी संबंध झाला? 1973 मध्ये. फेराच्या जागी फेमा कधी लागू झाला? 1999 मध्ये. इंडिया इज फॉर सेल हे पुस्तक कोणी लिहिले आहे? चित्रा सुब्रमण्यम यांनी. मोहनधारिया समिती कशाशी संबंधित आहे? पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम. ईश्वरन समिती कशाशी संबंधित आहे? पाणलोट क्षेत्र विकास प्रशिक्षण. लाभांश म्हणजे काय? शेअर्सवर मिळणारा नफ्यातील हिस्सा. कुटीर ज्योती कार्यक्रम कशाशी संबंधित आहे? ग्रामीण विद्युतीकरणाशी. व्हॅल्यू अँड कॅपिटल हे पुस्तक कोणाची रचना आहे? फॅक्स यांची. पेपर गोल्ड कोणाला म्हणतात? SDR स्पेशल ड्रायव्हिंग राईट्स. इंडिया ब्रँड इक्विटी फंड ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1996 मध्ये. आशा योजना कशाशी संबंधित आहे? सामाजिक आरोग्य कार्यकर्त्याशी.
राजकोषीय तूट, प्राथमिक तूट, महसुली तूट यात सर्वात मोठी कोणती आहे? राजकोषीय तूट. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? 1978-79 मध्ये. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात कधी झाली? 24 जुलै 1991 डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याद्वारे. नवीन औद्योगिक धोरणाची घोषणा कोणी केली? 24 जुलै 1991 रोजी नरसिंह राव यांच्याद्वारे. NGOचा पूर्ण अर्थ काय आहे? बिगर सरकारी संस्था, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. सार्वजनिक उपक्रमांना आर्थिक स्वायत्तता देण्यासाठी कोणते दर्जा दिले जातात? महारत्न, नवरत्न आणि मिनीरत्न. सध्या देशात महारत्न कंपन्यांची एकूण संख्या किती आहे? 14. पूर्वी ही संख्या कमी होती. सध्या 14 महारत्न कंपन्या आहेत. देशात नवरत्न कंपन्यांची संख्या किती आहे? 26. नवरत्न संकल्पना कोणत्या वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मांडण्यात आली होती? 1997-98. कंपन्यांना नवरत्न दर्जा कोणामार्फत दिला जातो? केंद्रीय सार्वजनिक उपक्रम विभाग, डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस. महारत्न दर्जा निर्माण करण्याचा निर्णय कधी घेण्यात आला? 21 डिसेंबर 2009 रोजी. मिनीरत्न योजनेची सुरुवात कधी झाली? 1997 मध्ये. भारतातील सर्वात मोठा उद्योग कोणता आहे? सुती कापड उद्योग. योजनेतील कोर सेक्टर म्हणजे काय? निवडक पायाभूत उद्योग. कोर सेक्टरमधील आत पायाभूत उद्योग कोणते आहेत? पोलाद, सिमेंट, खते, खनिज तेल, कोळसा, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने आणि वीज. NTPCची स्थापना कधी झाली? 1975 मध्ये. तेल आणि नैसर्गिक वायू आयोग ONGCची स्थापना कधी झाली? 1956 मध्ये. गोल्डन हँडशेक स्कीम. गोल्डन हँडशेक स्कीम कशाशी संबंधित आहे? ऐच्छिक सेवानिवृत्ती. महत्त्वपूर्ण फुल फॉर्म्स: TDS, टॅक्स डिड्यूस ॲट सोर्स, EMI, इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट, SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, KYC, नो युअर कस्टमर, ECS, इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सर्व्हिस, PAN, पॅन, परमनंट अकाउंट नंबर, CRY, चाइल्ड राईट अँड यू, CBS, कोर बँकिंग सोल्युशन्स, SEBI, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. भारतीय सांख्यिकी संस्था कोठे आहे? कोलकाता या ठिकाणी. आशियाई विकास बँकेची स्थापना कधी झाली? 1966 मध्ये. मुख्यालय मनिला, फिलिपिन्स या ठिकाणी. व्यवहार तोल BOB, बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय? आयात आणि निर्यात यांच्यातील फरक. भारतात कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्था कशाचा उल्लेख करते? सार्वजनिक आणि खाजगी या दोन्हांचे क्षेत्राचे सहअस्तित्व. बंद अर्थव्यवस्था म्हणजे काय? अशी अर्थव्यवस्था ज्यामध्ये आयात किंवा निर्यात होत नाही. भारतातील एकूण कामगार शक्तीपैकी किती टक्के भाग शेतीमध्ये गुंतलेला आहे? 52%. छुपी अदृश्य बेरोजगारी म्हणजे काय? जिथे सीमांत भौतिक उत्पादकता शून्य असते. राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था कोठे आहे? हैदराबाद या ठिकाणी. संरचनात्मक बेरोजगारीचे कारण काय आहे? अपुरी उत्पादन क्षमता. जागतिकीकरण म्हणजे काय? जागतिक वित्तीय बाजारपेठाचे एकत्रीकरण. अंत्योदय कार्यक्रम मुख्य उद्देश काय होता? गरिबांमधील सर्वात गरीब व्यक्तीला मदत करणे. दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची सर्वात कमी टक्केवारी कोठे आहे? जम्मू काश्मीर या ठिकाणी. अतिकुपोषणामुळे कोणत्या राज्याला भारताची इथिओपिया असे म्हटले जाते? मध्य प्रदेशला. वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट हे कोणाचे वार्षिक प्रकाशन आहे? IBRD, जागतिक बँकेचे. मानव विकास निर्देशांक कोणत्या अर्थशास्त्रज्ञाची संकल्पना आहे? महबूब उल हक यांची. मानव विकास निर्देशांकात कशाचा समावेश होतो? अमेरिकन डॉलरमधील दरडोई राष्ट्रीय उत्पन्न, इतर सामाजिक घटक. UNDPचा मानव विकास अहवाल भारतात कोणत्या श्रेणीत ठेवले आहे? मध्यम मानव विकास श्रेणीत. बंद अर्थव्यवस्था म्हणजे काय? ज्या अर्थव्यवस्थेत इतर देशाशी कोणताही व्यापार होत नाही, म्हणजेच आयात आणि निर्यात पूर्णपणे बंद असतात. भारतात प्रचंड बेरोजगारी सामान्यतः कोणत्या क्षेत्रात दिसून येते? कृषी क्षेत्रात. भारतात कोणत्या राज्यात गरिबाची टक्केवारी सर्वाधिक आहे? बिहार. नीती आयोगाच्या बहुआयामी गरीब निर्देशांकानुसार भारतात गरिबीच्या पातळीचे आकलन कशाच्या आधारावर केले जाते? कुटुंबाचा उपभोग खर्चाच्या आधारे केले जाते.
खालीलपैकी कोणता पर्याय विषमता कमी करण्याचा उपाय नाही? अर्थव्यवस्थेचे उदारीकरण. भारताचे वर्णन कोणत्या स्वरूपात करणे सर्वात योग्य ठरेल? अतिरिक्त श्रमशक्ती असलेली अर्थव्यवस्था. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.